नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आतापर्यंत इंग्लिश व्होकॅब्युलरीचे सिनॉनिम्स, पी-वाय-क्यू आणि इडियम्स, पी-वाय-क्यूचे बरेचसे लेक्चर आपण पूर्ण केलेले आहेत. आजच्या या लेक्चरमध्ये आपण 120 इडियम्सचे प्रश्न आहेत आयोगाने विचारलेले, तर ते आपण पाहणार आहोत. तर मला तुम्हाला आता सांगायचं आहे, की हे जे इडियम्स आणि व्होकॅब्युलरीसाठी बाहेर बॅचेसची किती फी घेतली जाते हे तुम्हालाही चांगलंच माहिती आहे. तर हे मी जे पूर्ण जी सीरीज आहे व्होकॅब्युलरीची ती मोफत आपल्या व्हिडिओमार्फत पूर्ण तयारी होणार आहे. तर तुम्ही याला चांगलात चांगला प्रतिसाद द्यावा. जर तुम्ही प्रतिसाद दिला नाही तर बाहेरमध्ये फीज घेतात जास्त आणि मग त्यांचं ते तसंच चालू राहतं. मग गरीब विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होत नाही. तर आपल्या या सीरीजला तुमचा चांगलात चांगला प्रतिसाद द्या आणि आता लेक्चर पुढे कंटिन्यू करा. चला पहिला प्रश्न बघूया. वाक्य आहे द मॅनेजर वॉज ब्रॉट टू बुक फॉर हिज निग्लेक्ट ऑफ ड्युटी. आता इथे ब्रॉट टू बुक या वाक्प्रचाराचा नेमका अर्थ काय होतो? आणि याचं अगदी अचूक उत्तर आहे पनिश्ड म्हणजेच शिक्षा करणे. ज्यांनी पर्याय क्रमांक 2 निवडला असेल त्यांचं उत्तर एकदम बरोबर आहे. ब्रॉट टू बुक म्हणजे एखाद्याला त्याच्या चुकीसाठी जबाबदार धरून शिक्षा देणं. पुढचा वाक्प्रचारही खूप वापरला जातो. वाक्य आहे वी शुड गिव्ह अ वाईड बर्थ टू बॅड कॅरेक्टर्स. यात गिव्ह अ वाईड बर्थ याचा अर्थ काय असेल? याचा अर्थ खूप सोपा आहे, टू कीप अवे फ्रॉम, म्हणजे एखाद्या व्यक्ती किंवा गोष्टीपासून अंतर ठेवणं किंवा लांब राहणं. त्यामुळे वाईट संगतीच्या लोकांपासून आपण नेहमीच वाईड बर्थ ठेवायला हवा. आता हा एक खूपच कॉमन आणि व्यावहारिक वाक्यप्रचार आहे. जर कोणी तुम्हाला म्हटलं आय एम प्रिपेअर्ड टू मीट यू हाफवे, तर ते तुम्हाला नक्की काय सांगायचा प्रयत्न करत आहेत? मीट यू हाफवे म्हणजे तडजोड राहायला तयार असणे, म्हणजे दोन्ही बाजूनी थोडा मागे येऊन एकमत साधणं. म्हणून टू कम टू अ कॉम्प्रोमाइज हे उत्तर अगदी बरोबर आहे. आणि हा पुढचा वाक्प्रचार तर एकदम मजेशीर आहे. समजा कोणी म्हटलं कीप दिस इन्फॉर्मेशन अंडर युअर हॅट, तर याचा अर्थ काय घ्यायचा? अगदी बरोबर. अंडर युअर हॅट म्हणजे एखादी गोष्ट गुप्तीत ठेवायची आहे, ती कोणालाही सांगायची नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 सिक्रेट हेच आपलं योग्य उत्तर आहे. पहिला राऊंड तर छान पार पडला. आता आपण सरावाच्या दुसऱ्या टप्प्याकडे जाऊया. यात प्रश्नांचं स्वरूप थोडं वेगळं असणार आहे. इथे तुम्हाला रिकाम्या जागा भरायच्या आहेत आणि जोड्या जुळवायच्या आहेत. चला तर मग रिकाम्या जागेचा पहिला प्रश्न. वाक्प्रचार आहे वीर ऑन आर बीम डॅश. या रिकाम्या जागी कोणता शब्द येईल जरा विचार करा. इथे योग्य शब्द आहे एंड्स. पूर्ण वाक्प्रचार आहे ऑन आर बीम एंड्स. याचा अर्थ होतो की आपली आर्थिक किंवा इतर साधनसंपत्ती संपत आलेली आहे, म्हणजेच आपण खूप कठीण परिस्थितीत आहोत. हा वाक्प्रचार थोडा वेगळा आहे पण महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न हॅल्सियन डेज बद्दल आहे. हा वाक्प्रचार स्पर्धा परीक्षांमध्ये अनेकदा विचारला गेला आहे, त्यामुळे याकडे विशेष लक्ष द्या. हॅल्सियन डेज म्हणजे नेमका कसा काळ असतो? हॅल्सियन डेज म्हणजे भूतकाळातले ते शांत आणि आनंदाचे दिवस, नाही का? आपण म्हणतो काय ते दिवस होते, बस तोच हा काळ. हा एक खूप सुंदर वाक्प्रचार आहे ज्याचा अर्थ आहे पीसफुल अँड हॅपी टाइम्स. चला आता वेळ आहे एका मॅचिंग चॅलेंजची. इथे फिंगर या एकाच शब्दावर आधारित 4 वेगवेगळे वाक्प्रचार दिले आहेत. आपल्याला त्यांचे योग्य अर्थ शोधून जोड्या लावायच्या आहेत. आधी हे 4ही वाक्प्रचार शांतपणे वाचून घ्या. चला तर योग्य जोड्या काय आहेत ते पाहूया. फिंगर इन एव्हरी पाय म्हणजे प्रत्येक गोष्टीत लुडबुड करणे. फिंगर इन द टिल म्हणजे कामाच्या ठिकाणाहून पैसे चोरणे. पुल वन्स फिंगर आउट म्हणजे आळस सोडून कामाला लागणे. आणि कीप वन्स फिंगर्स क्रॉस्ड म्हणजे काहीतरी चांगलं घडावं अशी अपेक्षा करणे. आशा आहे की सगळ्यांच्या जोड्या बरोबर आल्या असतील. आतापर्यंत आपण योग्य वाक्प्रचार शिकलो, पण परीक्षेत अनेकदा चुकीचे वाक्प्रचार देऊन आपल्याला गोंधळात टाकण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे आता आपण काही सामान्य चुका कशा ओळखायच्या ते बघूया. हा भाग खूप महत्वाचा आहे, लक्ष द्या. इथे 2 उदाहरणे आहेत. पहिलं बघा, अ फिंगर इन एव्हरी पाय हे बरोबर आहे, पण अनेकदा पायच्या ऐवजी सूप हा शब्द वापरून चूक केली जाते. दुसरं उदाहरण आहे गिव्ह ॲज गुड ॲज वन गेट्स म्हणजे जशास तसे उत्तर देणे. इथे गुडच्या जागी बॅड वापरणं चुकीचं आहे. या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आता इथे काही क्रियापदांच्या फ्रेजेस पाहूया. मूव्ह हेवन अँड अर्थ असं म्हणतात, स्काय नाही. याचा अर्थ एखादी गोष्ट मिळवण्यासाठी आकाश पाताळ एक करणे. त्याचप्रमाणे नियम बदलण्याला मूव्ह द गोल पोस्ट्स म्हणतात, गोल पिलर्स नाही. अशा चुका ओळखता आल्या पाहिजेत. चला तर मग या संपूर्ण विश्लेषणाच्या शेवटाकडे वळूया. जाण्यापूर्वी आज आपण शिकलेल्या काही अत्यंत महत्त्वाच्या वाक्प्रचारांची एक शेवटची उजळणी करूया. हे इडियम्स परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत, त्यामुळे ते कायमचे लक्षात ठेवायचा प्रयत्न करा.
तर हे आहेत आजचे आपले की टेकअवेज. टू रूल द रूस्ट म्हणजे वर्चस्व गाजवणे. हॅल्सियॉन डेज शांततेचा आणि सुखाचा काळ. इन अ नटशेल म्हणजे थोडक्यात सांगायचं तर गिव्ह अ वाईड बर्थ एखाद्या गोष्टीपासून दूर राहणे आणि ॲपल ऑफ डिस्कॉर्ड म्हणजे भांडणाचं मूळ. हे पाचही वाक्प्रचार नक्की लक्षात ठेवा. पहिला प्रश्न. यापैकी कोणते वाक्प्रचार बरोबर आहेत? ए. स्लॅप इन द फेस, बी. डाऊन इन द डम्प्स की सी. ओव्हर द मून? काय वाटतं? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय 4 म्हणजे हे तिन्हीच्या तिन्ही वाक्प्रचार एकदम करेक्ट आहेत. ए स्लॅप इन द फेस म्हणजे अपमान, डाऊन इन द डम्प्स म्हणजे खूप दुःखी असणं आणि ओव्हर द मून म्हणजे तर प्रचंड आनंद होणं. ओके, पुढचा प्रश्न आहे एक फिल इन द ब्लँक. वाक्य आहे वी फॉट टूथ अँड नेल टू गेट आर प्लॅन्स एक्सेप्टेड. इथे काय बसेल? बरोबर, इथे येईल टूथ अँड नेल. याचा अर्थ होतो एखादी गोष्ट मिळवण्यासाठी अगदी जीवतोड प्रयत्न करणं, निकराचा लढा देणं. आता एक खूपच फेमस वाक्प्रचार. एकाकडनं पैसे घेऊन दुसऱ्याला देण्यासाठी कोणता वाक्प्रचार वापरतात? हा नक्कीच ऐकला असेल. तो आहे रॉब पीटर टू पे पॉल. आपल्या मराठीत नाही का आपण म्हणतो एकाची टोपी दुसऱ्याच्या डोक्यावर, अगदी तसंच. चला पुढे. टू बरी द हॅचेट म्हणजे काय? थोडा विचार करा. याचा अर्थ आहे टू गिव्ह अप ओल्ड एनमिटी म्हणजे जुनं वैर, जुनी भांडणं विसरून एकत्र येणं. बरं, पुढचा वाक्प्रचार आहे टू रन द गॉन्टलेट. याचा अर्थ काय असेल बरं? स्पर्धेत भाग घेणं वगैरे वाटेल, पण नाही. याचा खरा अर्थ आहे टू फेस सिव्हिअर क्रिटिसिझम म्हणजे खूप जास्त टीकेला सामोरं जावं लागणं. आणि आता एक क्लासिक इडियम अ व्हाईट एलिफंट. याचा अर्थ काय होतो? तर पांढरा हत्ती म्हणजे अशी वस्तू जी खूप महागडी आहे, सांभाळायला खर्चिक आहे, पण तिचा काहीच उपयोग नाही. म्हणून याचं उत्तर आहे अ पोझिशन दॅट इज बर्डनसम. वा, पहिला राऊंड छान पार पडला. आता वळूया दुसऱ्या राऊंडकडे. इथे आपण बघणार आहोत की हे वाक्प्रचार वाक्यांमध्ये नेमके कसे वापरले जातात, म्हणजे त्यांचा अर्थ आणखी स्पष्ट होईल. हे वाक्य बघा. राजाजी डिड नॉट सी आय टू आय विथ मिस्टर नेहरू ऑन सम पॉइंट्स. आता इथे सी आय टू आय म्हणजे पूर्णपणे सहमत असणं, पण वाक्यात डिड नॉट आहे, त्यामुळे त्याचा अर्थ झाला असहमत असणे. म्हणजे मूळ वाक्प्रचाराचा अर्थ आहे अग्री किंवा सहमत होणे. आता हे वाक्य ऐका. इन द बिगिनिंग ऑफ हिज करिअर ही वॉज प्रॅक्टिकली रोलिंग इन मनी. रोलिंग इन मनी काय अर्थ असेल याचा? याचा सरळ सोपा अर्थ आहे खूप जास्त श्रीमंत असणं, म्हणजे अगदी पैशात लोळणे असं म्हणतात ना, तसं. पुढचा प्रश्न बाय अँड लार्ज या वाक्प्रचाराबद्दल. वाक्य आहे बाय अँड लार्ज इंडिया हॅज सम हेल्दी डेमोक्रॅटिक ट्रेडिशन्स. यातल्या बाय अँड लार्जचा अर्थ काय? याचा सरळ अर्थ होतो मोस्टली किंवा ऑन द होल, म्हणजे सर्वसाधारणपणे किंवा मोठ्या प्रमाणावर. आता हा एक भन्नाट वाक्प्रचार आहे अ लेफ्ट हँडेड कॉम्प्लिमेंट. वाक्य आहे ही पेड हिज वाईफ अ लेफ्ट हँडेड कॉम्प्लिमेंट. म्हणजे काय केलं असेल त्याने? तर याचा अर्थ होतो स्तुती करता करता अपमान करणं, म्हणजे वरवर स्तुती करायची पण आतून टोमणा मारायचा. इंटरेस्टिंग आहे ना? चला पुढचा वाक्प्रचार बघू. बँडी वर्ड्स विथ. याचा नेमका अर्थ काय? तर टू बँडी वर्ड्स विथ समवन म्हणजे एखाद्याशी सतत वाद घालणे, उगाच शब्दांनी भांडत बसणे, थोडक्यात आर्ग्यू करणे. आणि ह्या दुसऱ्या राऊंडमधला हा शेवटचा प्रश्न. वाक्य आहे दी ओल्ड कपल वॉज मर्डर्ड इन द वी आवर्स. यात वी आवर्स म्हणजे काय? तर वी आवर्स म्हणजे अगदी पहाटेची वेळ, सूर्य उगवायच्या आधीची. म्हणून बरोबर उत्तर आहे ॲट डॉन. बरं, 2 राऊंड झालेत. आता क्विजमधनं एक छोटासा पण इंटरेस्टिंग ब्रेक. आपण एक मास्टर की बघणार आहोत, म्हणजे एकाच शब्दापासून बनणारे अनेक वाक्यप्रचार. आणि आजचा आपला शब्द आहे ब्लो. बघा हां, एकच ब्लो शब्द, पण अर्थ किती वेगवेगळे. ब्लो वन्स ओन ट्रम्पेट म्हणजे स्वतःचीच फुशारकी मारणं. ब्लो द गॅफ म्हणजे एखादं गुपित उघड करणं. ब्लो वन स्टॉप म्हणजे रागाचा भडका उडणं. आणि ब्लो हॉट अँड कोल्ड म्हणजे कधी हो कधी नाही असं करणं, सतत आपलं मत बदलणं. ओके, ब्रेक संपला. आता वेळ झाली आहे फायनल राऊंडची. हा असणार आहे आपला लाइटनिंग राऊंड, एकदम स्पीडमध्ये. चला पटकन बघूया. गिव्ह अ वाईड बर्थ म्हणजे एखाद्यापासून लांब राहणं,
हाय हँड म्हणजे मुजोरीने किंवा अरेरावीने वागणं आणि टू ब्रेक द आईस म्हणजे संभाषण सुरू करण्यासाठी पुढाकार घेणं. तय पहिलं वाक्य आहे ट्रू लव्हर्स स्टिक टू इच अदर थ्रू थिक अँड थिन. आता याचा अर्थ काय? ते एकमेकांना विसरू शकत नाहीत की जाड आणि पातळ. नाही, अजिबात नाही. याचं योग्य उत्तर आहे फेथफुल इन ऑल वेदर. सोप्या भाषेत सांगायचं तर चांगल्या वाईट कोणत्याही परिस्थितीत एकमेकांची साथ न सोडणं. आता बघा, तो सुरुवातीचा प्रश्न आठवतोय का? देर इज नो लव्ह लॉस्ट बिटवीन दॅम. लव्ह लॉस्ट नाहीये म्हणजे प्रेम आहे असं वाटतं ना, पण गंमत बघा, ह्याचा खरा अर्थ आहे अगदी उलटा. इंटेन्स डिसलाईक म्हणजे एकमेकांबद्दल प्रचंड तिरस्कार असणं. आहे की नाही वाक्प्रचारांची कमाल? पुढचा वाक्प्रचार आहे क्रॉकोडाईल टीअर्स. शेक्सपियरच्या नाटकातलं हे वाक्य आहे. याचा अर्थ खूप दुःख झालं, खूप रडले असा होत नाही. क्रॉकोडाईल टीअर्स म्हणजे प्रिटेंडेड टू ग्रीव्ह किंवा खोटी सहानुभूती दाखवणं. यालाच आपण आपल्या मराठीत काय म्हणतो? बरोबर, मगरीचे अश्रू. ही इज ऑलवेज पिकिंग होल्स इन एव्हरी प्रोजेक्ट. म्हणजे तो खरंच प्रत्येक प्रोजेक्टमध्ये छिद्र पाडतोय का? मुळीच नाही. पिकिंग होल्स याचा अर्थ आहे फाइंडिंग फॉल्ट विथ, म्हणजेच प्रत्येक गोष्टीत काहीतरी दोष किंवा चुका काढत बसणं. आता हे ऐका, यू हॅव द गिफ्ट ऑफ द गॅब. याचा अर्थ काय असेल? चांगली पर्सनॅलिटी? नाही. द गिफ्ट ऑफ द गॅब म्हणजे बोलण्याचं भन्नाट कौशल्य, अस्खलितपणे बोलण्याची कला. आणि ज्यांच्याकडे हे गिफ्ट आहे ते उत्तम सेल्समॅन बनू शकतात. हे उदाहरण तर एकदम परफेक्ट आहे. गॉन विथ द विंड म्हणजे वाऱ्यासोबत निघून गेलं. या वाक्यात देवीच्या रोगाबद्दल बोललं जातंय. याचा अगदी सरळ अर्थ आहे डिसअपियर्ड विदाऊट ट्रेस, म्हणजे पूर्णपणे नाहीसं होणं, ज्याचा कुठेही मागमोस शिल्लक नाही. आणि या पहिल्या फेरीतला शेवटचा वाक्प्रचार लुक डाऊन अपॉन. याचा अर्थ शब्दशः खाली पाहणं असा होत नाही. टू लुक डाऊन अपॉन समवन म्हणजे कोणाला तरी कमी लेखणं, स्वतःपेक्षा तुच्छ समजणं. म्हणून मोस्ट रिच डिस्पाइस पुअर हे उत्तर अगदी बरोबर आहे. क्या बात है, पहिली फेरी तर मस्त झाली. आता थोडं लेवल अप करूया, चालेल ना? दुसरी फेरी सुरू करतोय. एक मोठा श्वास घ्या. तयार आहात? चला तर मग. द मेंबर्स ऑफ द अंडरवर्ल्ड आर एव्हर एंगेज्ड इन द रॅट रेस. रॅट रेस म्हणजे उंदरांची शर्यत? नाही. हा शब्द आपण खूप वेळा ऐकतो. याचा खरा अर्थ आहे डर्टी अँड डिटेस्टेबल कॉम्पिटिशन, म्हणजे सत्ता किंवा संपत्तीसाठी चाललेली एक जीवघेणी, तीव्र आणि वाईट स्पर्धा. पुढचं वाक्य बघा, गव्हर्नमेंट इज ऑल ॲट सी. म्हणजे सरकार समुद्रात आहे का? अजिबात नाही. ऑल ॲट सी असण्याचा अर्थ होतो कन्फ्युज्ड, म्हणजे पूर्णपणे गोंधळलेल्या अवस्थेत असणं, पुढे काय करावं हेच न सुचणं. पुढचा वाक्प्रचार आहे फॅबियन पॉलिसी. हा जरा वेगळा आहे. याचा अर्थ होतो पॉलिसी ऑफ डिलेइंग डिसिशन्स, म्हणजे निर्णय घेण्यास मुद्दामहून उशीर करण्याचं धोरण. याला विलंबाचे धोरण असंही म्हणतात आणि याचा एक खास ऐतिहासिक संदर्भसुद्धा आहे. ही टुक टू हिज हील्स. टाचांना काहीतरी घेऊन पळाला? नाही. हा एक मजेशीर वाक्प्रचार आहे. याचा सोपा अर्थ आहे रॅन अवे फ्रॉम द सीन, म्हणजे धूम ठोकली, तिथून पळ काढला. प्ले ट्रूंड हा शब्दप्रयोग खास करून शाळेबद्दलच वापरला जातो. याचा अर्थ मैदानावर खेळणं वगैरे नाही, तर स्टे अवे फ्रॉम स्कूल, म्हणजे परवानगीशिवाय शाळेला गैरहजर राहणं. सोप्या भाषेत दांडी मारणे. ॲट द मर्सी ऑफ म्हणजे एखाद्याच्या दयेवर अवलंबून असणं. या वाक्याचा अर्थ आहे की आपल्या अंतःस्रावी ग्रंथींवर आपलं काहीही नियंत्रण नाही, आपण पूर्णपणे त्यांच्या ताब्यात आहोत. म्हणून ग्लँड्स डू व्हॉट दे वॉन्ट हे एकदम बरोबर आहे. आता एक योग्य वाक्प्रचार निवडायचा आहे. बरी द हॅचेट. हॅचेट म्हणजे एक लहानशी कुऱ्हाड आणि ती जमिनीत पुरून टाकणं. याचा अर्थ काय असू शकतो? याचा अर्थ आहे टू गिव्ह अप ओल्ड एनमिटी, म्हणजे जुनं वैर, जुनी भांडणं विसरून सलोखा करणं. आणि या फेरीतील शेवटचा प्रश्न टे आटेट. हा शब्द बघायला जरा वेगळा वाटतो, कारण तो फ्रेंच आहे. याचा योग्य अर्थ आहे कॉन्व्हर्सेशन, विशेषतः दोन व्यक्तींमध्ये होणारं खासगी किंवा समोरासमोरचं बोलणं. चला सुरुवात करूया ह्या एका वाक्याने. समजा कोणी म्हटलं, तो काल रात्री पार्टीत ॲज हाय ॲज अ काईट होता. आता याचा शब्दशः अर्थ काय होतो? पतंगासारखा उंच. पण इथे त्याचा अर्थ काय असेल बरं? विचार करा. बरोबर ओळखलत. याचा खरा अर्थ आहे खूप जास्त दारू प्यायलेला असणे किंवा अगदी नशेमध्ये असणे. बघा, शब्दशः अर्थ आणि खरा अर्थ यात किती फरक आहे. ठीक आहे, आता आपण काही खरेखुरे प्रश्न पाहूया.
या प्रश्नांमध्ये आपल्याला वाक्प्रचाराचा अर्थ वाक्याच्या संदर्भात ओळखायचा आहे. चला बघूया पहिला प्रश्न. पुढचा वाक्प्रचार आहे टू बिल्ड कॅसल्स इन दी एअर. म्हणजे काय तर हवेत किल्ले बांधणे. क्लर्क 2015च्या परीक्षेत हा प्रश्न आला होता. याचा अर्थ काय असू शकतो? अवकाशात वसाहत बांधणे? अजिबात नाही. याचा योग्य अर्थ आहे अत्यंत अशक्य अशा योजना आणि स्वप्ने पाहणे. म्हणजे आपण ज्याला मराठीत मनोराज्य म्हणतो ना, अगदी तसंच. आता हा पुढचा प्रश्न बघा. नोबडी अग्रीड विथ हिम बिकॉज हिज आर्ग्युमेंट्स वर बिसाइड द मार्क. इथे बिसाइड द मार्क या वाक्प्रचाराचा अर्थ काय? तर याचा अर्थ आहे इररेलेव्हंट किंवा मुद्द्याला सोडून. म्हणजे जे काही बोललं जातंय ते विषयाला धरून नाहीये. हा वाक्प्रचार तर खूपच मजेशीर आहे. थ्रोईंग द बेबी आउट विथ द बाथ वॉटर. म्हणजे अंघोळीच्या पाण्यासोबत बाळालाही फेकून देणं. अर्थातच याचा शब्दशः अर्थ घ्यायचा नाहीये. याचा खरा अर्थ होतो की एखाद्या वाईट गोष्टीपासून सुटका मिळवण्याच्या नादात नकळतपणे चांगल्या गोष्टींचाही त्याग करून बसणे. बरं, सेलिंग इन द सेम बोट म्हणजे एकाच नावेत बसून प्रवास करणे. पण याचा अर्थ सर्वांना समान सुविधा आहेत असा होत नाही. याचा खरा अर्थ आहे की सर्वजण एकाच अप्रिय किंवा कठीण परिस्थितीतून जात आहेत. म्हणजे सगळ्यांची अडचण एकसारखीच आहे. ओ अ डेट हे ऐकल्यावर आपल्याला लगेच वाटेल की याचा संबंध कर्जाशी किंवा पैशांशी आहे. पण थांबा, या वाक्प्रचाराचा संबंध पैशांपेक्षा जास्त भावनेशी आहे. STI 2014च्या या प्रश्नात बघा, याचा अर्थ आहे ग्रेटफुल असणे, म्हणजेच कृतज्ञ किंवा आभारी असणे. आता समजा आपल्याला बरं वाटत नसेल तर त्यासाठी इंग्रजीमध्ये कोणता वाक्प्रचार वापरतात? या पर्यायांपैकी योग्य वाक्प्रचार आहे आउट ऑफ सॉर्ट्स. हे लक्षात ठेवा, आउट ऑफ सॉर्ट्स म्हणजे अनवेल किंवा तब्येत बरी नसणे. विचार करा, एखादा खेळ तुम्ही अगदी हरता हरता जिंकलात, तेव्हा काय म्हणाल? वी जस्ट मॅनेज टू पुल द गेम. इथे रिकाम्या जागी बसेल आउट ऑफ द फायर. टू पुल समथिंग आउट ऑफ द फायर म्हणजे एखाद्या गोष्टीला मोठ्या संकटातून किंवा अडचणीतून बाहेर काढणे. चला आता थोडा वेगळ्या प्रकारचा प्रश्न बघूया. आता आपल्याला वाक्यामध्ये वापरलेला वाक्प्रचार योग्य आहे की नाही हे ओळखायचं आहे, किंवा दिलेल्या परिस्थितीसाठी सर्वात अचूक वाक्प्रचार कोणता हे निवडायचं आहे. या प्रश्नामध्ये 3 वाक्य आहेत. पहिलं वाक्य आहे कॉक अँड क्रो स्टोरी, जे चुकीचं आहे, कारण योग्य वाक्प्रचार आहे कॉक अँड बुल स्टोरी, म्हणजे बनवलेली किंवा खोटी कथा. तिसरं वाक्य आहे रॉबिंग पीटर टू पे स्मिथ. हे सुद्धा चुकीचं आहे, कारण योग्य वाक्प्रचार आहे रॉबिंग पीटर टू पे पॉल. म्हणून फक्त दुसरं वाक्य ही हॅड टू ईट अ हंबल पाय, म्हणजे नम्रपणे आपली चूक कबूल करणे किंवा माफी मागणे, हेच बरोबर आहे. टू थ्रो डाऊन द गॉन्टलेट हा एक ऐतिहासिक वाक्प्रचार आहे बरं का. पूर्वीच्या काळी योद्धे एकमेकांना आव्हान देण्यासाठी आपला धातूचा हातमोजा म्हणजे गॉन्टलेट जमिनीवर फेकत असत. म्हणूनच याचा अर्थ आहे आव्हान देणे किंवा टू थ्रो अ चॅलेंज. समजा एखादी कंपनी कठीण काळातून किंवा मंदीतून जात आहे, तर अशा परिस्थितीसाठी कोणता वाक्प्रचार योग्य ठरेल? तर योग्य पर्याय आहे इन द डोल्ड्रम्स. इन द डोल्ड्रम्स म्हणजे मरगडलेल्या किंवा कठीण परिस्थितीत असणे. पुढचं वाक्य आहे इट वॉज अ जॉब दॅट रॅन मी रॅगेड. याचा अर्थ काय असेल? याचा साधा सरळ अर्थ आहे की कामामुळे मी खूप जास्त थकलो. टू रन समवन रॅगेड म्हणजे एखाद्याला इतकं काम लावणं की तो पार थकून जाईल. ब्यूमॉन्ड हा एक फ्रेंच भाषेतून आलेला शब्दसमूह आहे. याचा अर्थ सुंदर सोमवार किंवा असं काही होत नाही. याचा खरा अर्थ आहे द फॅशनेबल वर्ल्ड किंवा फॅशनप्रिय आणि उच्चभ्रू समाज. आणि आता आपण शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. चला एक छोटीशी रॅपिड फायर फेरी घेऊया. यात आपण 2014च्या अभियांत्रिकी पूर्व परीक्षेतले 3 वाक्यप्रचार एकदम वेगाने पाहणार आहोत. तयार आहात? चला सुरू करूया. अ गुड डील म्हणजे प्लेंटी किंवा भरपूर. रीड बिटवीन द लाईन्स म्हणजे 2 ओळींमध्ये जो लपलेला अर्थ आहे तो समजून घेणे. आणि सी आय टू आय म्हणजे एकमेकांशी पूर्णपणे सहमत असणे. दगाबाजी यांच्याशी संबंधित आहेत. इंटरेस्टिंग आहे ना? चला असेच काही वाक्प्रचार उलगडून बघूया. ओके, तर हा बघा पहिला प्रश्न. वाक्य आहे द कंट्री इज ऑलवेज बिट्रेड बाय द स्नेक इन द ग्रास, म्हणजे गवतात लपलेला साप. काय वाटतंय याचा अर्थ काय असेल? थोडा विचार करा. बरोबर ओळखलं. याचा अर्थ आहे अ सिक्रेट एनिमी, म्हणजेच एक छुपा शत्रू. तर अ स्नेक इन द ग्रास म्हणजे अशी व्यक्ती जी वरवर तर मित्र वाटते पण आतून तुमचा शत्रू असते. एक चित्र डोळ्यासमोर आणा. जसा गवतात शांतपणे लपलेला साप संधी मिळताच हल्ला करतो ना, अगदी तसंच ही व्यक्तीसुद्धा विश्वासघात करते.
आता पुढचा वाक्प्रचार बघूया. वाक्य आहे, ही लेड द यंग ॲक्ट्रेस अप द गार्डन पाथ. आता याचा अर्थ तिला बागेत फिरायला नेलं असा सरळ सरळ होतो का? नाही, अजिबात नाही. याचा खरा अर्थ आहे डिसीव्ड हर, म्हणजे त्याने तिला फसवलं. टू लीड समवन अप द गार्डन पाथ याचा अर्थ होतो एखाद्याला गोड बोलून खोटी आश्वासनं देऊन फसवणं. इथली गंमत बघा, गार्डन पाथ हा शब्द ऐकायला किती छान, सकारात्मक वाटतो, पण त्याचा अर्थ मात्र अगदी उलटा आहे, फसवा आहे. आणि ह्याच फसवणुकीच्या प्रकारातला हा शेवटचा वाक्प्रचार, आणि हा आर्थिक फसवणुकीशी संबंधित आहे. वाक्य आहे, वॉच आउट, ही इज बीन कुकिंग द बुक्स. आता इथे पुस्तकांना शिजवण्याचा वगैरे काहीही संबंध नाही हा. याचा सरळ सरळ अर्थ होतो फॉल्सिफाईंग फायनान्शियल अकाउंट्स. सो कुकिंग द बुक्स म्हणजे काय? तर आर्थिक हिशोबात किंवा अकाउंट्समध्ये गडबड करणे, आकडेवारी बदलून लोकांची दिशाभूल करणे. कॉर्पोरेट जगतात किंवा बिझनेसमध्ये हा वाक्प्रचार खूप वापरला जातो. चला तर मग आता दुसऱ्या भागाकडे वळूया. या भागात आपण अशा वाक्प्रचारांबद्दल बोलणार आहोत जे आपल्या भावना, आपलं नशीब, यश आणि अपयश यांसारख्या गोष्टी व्यक्त करतात. हे वाक्य बघा, द न्यूज टिकल्ड हिम टू डेथ. आता इथे टू डेथ या शब्दाचा अर्थ शब्दशः घ्यायचा नाहीये. हा शब्द फक्त भावनेची तीव्रता वाढवण्यासाठी वापरलाय. म्हणून याचं योग्य उत्तर आहे ग्रेटली अम्यूज्ड. म्हणजे टिकल टू डेथ याचा अर्थ होतो एखाद्या गोष्टीमुळे प्रचंड आनंद होणं किंवा खूप हसू येणं. कल्पना करा, जणू काही आनंदाने आपल्याला गुदगुल्याच होत आहेत. आता पुढचा प्रश्न, डीपली इन लव्ह म्हणजे प्रेमात आकंठ बुडणे. यासाठी परफेक्ट वाक्प्रचार कोणता असेल? थोडा विचार करा. सापडला का? अगदी बरोबर, तो आहे हेड ओव्हर हील्स. हेड ओव्हर हील्स म्हणजे पूर्णपणे, अगदी मनापासून प्रेमात असणं. या वाक्प्रचारातून एक गमतीशीर कल्पना येते की प्रेमात पडल्यावर माणसाचं जगत जणू उलटंपालटं होतं, डोकं पायाच्या जागी आणि पाय डोक्याच्या जागी. चला आता एक जरा वेगळ्या प्रकारचा आणि थोडासा ट्रिकी प्रश्न घेऊया. तयार आहात? तुम्हाला दिलेल्या पर्यायांमधून अचूक वाक्प्रचार ओळखायचे आहेत. हे 3 पर्याय जरा नीट बघा, यातले योग्य वाक्प्रचार कोणते आहेत विचार करा. तर याचं बरोबर उत्तर आहे ए अँड सी ओन्ली. आता या दोन्ही वाक्प्रचारांचे अर्थ काय आहेत ते समजून घेऊया. पहिला आहे अ फेदर इन समवन्स कॅप. याचा अर्थ आहे एखादं मोठं यश मिळवणं, एक मानाचा तुरा रोवणं. आणि याच्या अगदी उलट फेदर वन्स नेस्ट. याचा अर्थ खूप निगेटिव्ह आहे, म्हणजे स्वतःच्या फायद्यासाठी अनेकदा चुकीच्या मार्गाने संपत्ती जमा करणं. या दोन्हीतला फरक नीट लक्षात ठेवा. ओके, आता आपण आलो आहोत आपल्या शेवटच्या भागात. इथे आपण काही उरलेले महत्त्वाचे वाक्प्रचार एकदम झटपट बघणार आहोत. समजा हा एक प्रकारचा रॅपिड फायर राऊंडच आहे. या स्लाइडवर बघा 2 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न 113 पिकिंग होल्स. याचा अर्थ होतो फाइंडिंग फॉल्ट विथ, म्हणजे दुसऱ्यांच्या कामात उगाच चुका शोधत बसणं. आणि दुसरा प्रश्न 114 अ क्विअर फिश. याचा अर्थ आहे अ स्ट्रेंज पर्सन, म्हणजे एक विचित्र स्वभावाची व्यक्ती. आता प्रश्न 121 बघा, ॲट लॉगरहेड्स विथ, म्हणजे एखाद्यासोबत तीव्र मतभेद असणं किंवा भांडणाच्या स्थितीत असणं. पण थांबा, पुढच्या प्रश्नात ना एक छोटासा ट्विस्ट आहे. हो, प्रश्न क्रमांक 122 बद्दल एक अशी खास गोष्ट आहे जी परीक्षेच्या दृष्टीनं तुम्हाला माहिती असायलाच पाहिजे. आयोगाने हा प्रश्न रद्द केला होता बघा, पण तरीही टू हॅव अ बोन टू पिक विथ हा वाक्प्रचार परीक्षेसाठी महत्त्वाचा आहे. याचा अर्थ होतो एखाद्याशी काहीतरी वाद घालण्यासारखा किंवा भांडण्यासारखा मुद्दा आपल्याकडे असणं. तयार आहात? चला सुरू करूया. तर पहिला प्रश्न आहे, वाय आर यू सो डाऊन इन द माउथ टुडे? यात वाक्प्रचार आहे डाऊन इन द माउथ. काय असेल बरं याचा अर्थ? याचा बरोबर अर्थ आहे डिसहार्टंड, म्हणजे निराश होणे. जसं की परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे तो डाऊन इन द माउथ होता, म्हणजे तो खूप नाराज होता. पुढचा वाक्प्रचार आहे गोईंग पेअर शिफ्ट. आता याचा अर्थ काय असेल? याचा अर्थ आहे गोईंग रॉंग, म्हणजे जेव्हा एखादी गोष्ट, एखादी योजना आपल्या नियंत्रणाबाहेर जाते किंवा पूर्णपणे फसते, तेव्हा आपण म्हणतो इट्स गोईंग पेअर शिफ्ट. पुढचा वाक्प्रचार आहे होल्ड अ कॅन्डल. वाक्यात कसा वापरलाय बघा, ही कॅनॉट होल्ड अ कॅन्डल टू हिज ब्रदर. याचा अगदी सरळ अर्थ आहे की तो त्याच्या भावाच्या तोडीचा नाही किंवा त्याच्या इतका चांगला नाही. अरे वा, हा वाक्प्रचार तर आपण नेहमीच ऐकतो, ॲट युअर फिंगरटिप्स. म्हणजे काय? तर सगळी माहिती किंवा सगळ्या गोष्टी अगदी सहजपणे उपलब्ध असणं म्हणजे हाताशी असणं.
नाही का? जसं की आजकाल इंटरनेटमुळे सगळं जगच आपल्या फिंगरटिप्सवर आलंय. चला, आता प्रश्न क्रमांक 134 बघूया. डोअर्स स्लॅम्ड इन हिज फेस. याचे 2 अर्थ होऊ शकतात. एक म्हणजे कोणीतरी रागाने अक्षरशः तोंडावर दार आपटणे आणि दुसरा लाक्षणिक अर्थ म्हणजे एखाद्याला स्पष्टपणे नकार मिळणे. आणि याच स्लाइडवरचा दुसरा प्रश्न आहे, टेक हार्ट. यू मस्ट टेक हार्ट म्हणजे काय? तर फील बोल्ड. सोप्या भाषेत सांगायचं तर धीर धरणे किंवा आत्मविश्वास मिळवणे. आयुष्यातल्या अडचणींना सामोरं जाण्यासाठी टेक हार्ट करणं फार महत्वाचं आहे. पुढचा वाक्प्रचार तर खूपच छान आहे, गिफ्ट ऑफ द गॅब. उदाहरण, ती फार शिकलेली नाहीये, पण तिच्याकडे गिफ्ट ऑफ द गॅब आहे. याचा अर्थ काय? तर तिच्याकडे बोलण्याची एक अद्भुत कला आहे, एक प्रभावी वक्ता असण्याची देणगी. पुढचा वाक्प्रचार, कीप्स हिज नोज टू द ग्राइंडस्टोन. थोडा विचित्र वाटतोय ना ऐकायला, पण याचा अर्थ खूप सोपा आहे. याचा अर्थ होतो खूप जास्त वेळ, खूप कठोर परिश्रम करणे, म्हणजे सतत कामात गढून जाणे. आणि आपल्या पहिल्या टप्प्यातला हा शेवटचा वाक्प्रचार आहे, डबल क्रॉस. आता डबल या शब्दावरून असं वाटू शकतं की याचा अर्थ दुसऱ्यांदा भेटणे असा असेल, पण नाही. याचा खरा अर्थ आहे धोका देणे, फसवणूक करणे किंवा विश्वासघात करणे. चला, आता आपल्या दुसऱ्या टप्प्याकडे वळूया, चॅलेंज राऊंड. आता जे वाक्प्रचार येतील ते थोडेसे अधिक आव्हानात्मक असू शकतात. मग काय, वाढवूया वेग? चला बघूया. बरं, तर कोल्ड शोल्डर्ड. समजा पार्टीमध्ये कोणी तुम्हाला कोल्ड शोल्डर्ड केलं. याचा अर्थ काय होईल? तर याचा अर्थ आहे की त्या व्यक्तीने तुमच्याकडे मुद्दामहून दुर्लक्ष केलं, म्हणजे इग्नोर्ड डेलिब्रेटली. आता प्रश्न क्रमांक 140, ॲट ऑड्स विथ. वाक्यात म्हटलंय त्याचं वागणं परिस्थितीशी ॲट ऑड्स होतं. म्हणजे काय? तर त्याच्या वागण्यात आणि परिस्थितीत मेळ नव्हता, ते विसंगत होतं. त्यामुळं योग्य उत्तर आहे इन डिसएग्रीमेंट. आता पुढच्या प्रश्नावर जाण्याआधी जरा या वाक्प्रचाराकडे बघा, वेट बिहाइंड द इयर्स. ऐकायला किती मजेशीर वाटतंय ना, कानाच्या मागे ओलं. याचा काय संबंध असेल बरं? आणि हाच आहे आपला पुढचा प्रश्न, वेट बिहाइंड द इयर्स. नाही, याचा अंघोळीशी काही संबंध नाहीये. याचा खरा अर्थ आहे इनएक्सपिरियन्स्ड, म्हणजे एखादी व्यक्ती जी अजून अननुभवी आहे, जिला कामाचा अनुभव नाही. इथे आपल्याला एक रिकामी जागा भरायची आहे. वाक्य आहे, इफ ही कंटिन्यूज टू पीपल ही विल नेव्हर मेक फ्रेंड्स. तर इथे जो योग्य वाक्प्रचार बसेल तो आहे ॲक्ट हाय अँड माइटी. याचा अर्थ आहे इतरांपेक्षा स्वतःला श्रेष्ठ समजून वागणे. हा तर माझा आवडता वाक्प्रचार आहे, गेटिंग माय गोट. आता याचा शेळीशी काही संबंध असेल का? अजिबात नाही. समवन इज गेटिंग माय गोट म्हणजे ती व्यक्ती मला त्रास देत आहे, मला चिडवत आहे, म्हणजेच इरिटेटिंग मी. चला, आता एक शब्दसंग्रहाचा प्रश्न. बाव म्हणजे काय? झाडाचे खोड, मूळ, पान की फांदी? तर बाव म्हणजे झाडाची एखादी मोठी फांदी. सोल्ड फॉर अ सॉन्ग म्हणजे गाण्यासाठी शेत विकलं असं होईल का? नाही. याचा खरा अर्थ आहे एखादी गोष्ट खूपच स्वस्तात, अगदी कवडीमोल भावाने विकणे. कीप युअर माउथ शट. याचा सरळ अर्थ तर तोंड बंद ठेव किंवा शांत रहा असा होतो. पण ह्या वाक्याच्या संदर्भात याचा अर्थ आहे कीप द मॅटर सिक्रेट, म्हणजेच ही गोष्ट गुपित ठेव, कोणाला सांगू नकोस. आणि आता आपल्या सरावातला अगदी शेवटचा प्रश्न, हिट द नेल ऑन द हेड. याचा अर्थ काय असेल? याचा अर्थ आहे अगदी अचूक आणि योग्य गोष्ट बोलणे. यातलं काय नवीन शिकायला मिळतंय? चला, पहिला वाक्यप्रचार आहे कॉल इट अ डे. समजा दिवसभर खूप काम झालंय आणि आता आपण थकलोय, तेव्हा म्हणायचं ओके लेट्स कॉल इट अ डे. म्हणजे काय? तर आजचं काम इथेच थांबूया. आणि दुसरा आहे टेकन अ यू टर्न. हा तर आपण बातम्यांमध्ये नेहमीच ऐकतो. जेव्हा एखादी व्यक्ती किंवा सरकार आपली भूमिका, आपलं मत अचानक बदलतं, तेव्हा म्हणतात की त्यांनी यू टर्न घेतला. आता हे 2 वाक्प्रचार बघा, किती मस्त एकमेकांशी जोडलेले आहेत. इन द पाईपलाईन म्हणजे एखादी गोष्ट प्रक्रियेत आहे, लवकरच येणार आहे. आणि जेव्हा एखादी गोष्ट पाईपलाईनमध्ये असते तेव्हा आपण त्यासाठी काय करतो? आपण गिअरिंग अप करतो, म्हणजे तयारीला लागतो. उदाहरणार्थ, द न्यू पॉलिसीज इन द पाईपलाईन अँड द डिपार्टमेंट्स आर गिअरिंग अप फॉर इट्स इम्प्लिमेंटेशन. आणि आला बघा आपला सुरुवातीचा वाक्प्रचार, कीपिंग द कार्ट बिफोर द हॉर्स. याचा सोपा अर्थ आहे गोष्टी उलट्या क्रमाने करणं,
म्हणजे घोड्याच्या मागे गाडी जोडायची, पुढे नाही. समजा लग्न ठरवण्याआधीच हनीमूनची तिकिटे बुक केली तर हे तसंच झालं. आणि दुसरा आहे हँड्स आर फुल. जेव्हा खूप सारी कामं एकाच वेळी आलेली असतात तेव्हा आपण म्हणतो सॉरी माय हँड्स आर फुल, म्हणजे मी सध्या खूप व्यस्त आहे. तर पहिला टप्पा पूर्ण झाला. आता आपण पुढच्या टप्प्याकडे वळूया. प्रश्न क्रमांक 154 ते 159. चला बघूया यात कोणते वाक्प्रचार दडलेले आहेत. अ बोन ऑफ कंटेन्शन याचा अर्थ आहे भांडणाचं मूळ कारण, म्हणजे अशी गोष्ट ज्यावरून वाद सुरू होतो. जसं की 2 देशांमध्ये सीमेवरचा एखादा भाग हा अ बोन ऑफ कंटेन्शन असू शकतो. आणि दुसरा आहे डेड लेटर, म्हणजे असा कायदा किंवा नियम जो आता वापरात नाही, फक्त कागदोपत्री शिल्लक आहे, त्याची अंमलबजावणी होत नाही. आता हा वाक्प्रचार बघा, अगदी डोळ्यासमोर चित्र उभं राहतं. रोल आउट द रेड कार्पेट, म्हणजे काय, तो कोणाचा तरी अगदी शाही थाटामाटात स्वागत करणं, जसं आपण महत्वाच्या पाहुण्यांसाठी करतो. आणि दुसरा आहे वर्कड आउट, म्हणजे एखादी गोष्ट आपण जशी प्लॅन केली होती तशीच यशस्वी झाली, जसं की माय स्टडी प्लॅन वर्कड आउट परफेक्टली. व्हाईट कॉलर जॉब्स याचा अर्थ काय, तर ऑफिसमध्ये बसून केली जाणारी कामं, म्हणजे जिथे शारीरिक श्रमापेक्षा बौद्धिक श्रमाची जास्त गरज असते, जसं की मॅनेजर किंवा प्रशासकीय अधिकारी. आणि दुसरा आहे अ मॅन ऑफ फ्यू वर्ड्स, म्हणजे मितभाषी व्यक्ती, जी खूप कमी बोलते पण मुद्देसूद बोलते. आणि आता आपण आलो आहोत आपल्या सरावाच्या शेवटच्या टप्प्यात, प्रश्न क्रमांक 160 ते 165. चला तर मग शेवटचे काही वाक्प्रचार समजून घेऊया आणि आपली तयारी पक्की करूया. गेट रेड ऑफ हा तर आपण नेहमीच वापरतो, म्हणजे एखाद्या नको असलेल्या गोष्टीपासून सुटका मिळवणे, जसं की आय वॉन्ट टू गेट रेड ऑफ माय बॅड हॅबिट्स. आणि पुढचा आहे अ मॅन ऑफ गुड जजमेंट, म्हणजे अशी व्यक्ती जिची निर्णय क्षमता खूप चांगली आहे, जी योग्य अयोग्य यातला फरक ओळखू शकते, एक विवेकी माणूस. इथे खूपच इंटरेस्टिंग गोष्ट आहे. आपण आधी कॉल इट अ डे पाहिलं, म्हणजे काम थांबवणं. पण डाय इन हार्नेसचा अर्थ आहे काम करत असताना, म्हणजे सेवेत असतानाच मृत्यू होणे. अगदी विरुद्ध अर्थ आहे, नाही का? आणि आता पुढचा एक खूप प्रसिद्ध वाक्प्रचार आहे, व्हाईट एलिफंट. काय वाटतं याचा अर्थ काय असेल? तर बघा, व्हाईट एलिफंट म्हणजे पांढरा हत्ती. आपल्याला वाटेल काहीतरी खूप भारी राजशाही गोष्ट असेल, पण नाही. याचा अर्थ आहे अशी वस्तू जी खूप महागडी आहे पण तिचा काहीच उपयोग नाही, फक्त सांभाळण्याचा खर्च जास्त. जसं की एखादी खूप मोठी गाडी घेतली जी चालवायलाही परवडत नाही आणि ती नुसतीच पडू नये, तर ती झाली व्हाईट एलिफंट. आणि आता आपली शेवटची जोडी, थिक ॲज थीव्ज. याचा अर्थ होतो खूप जवळचे मित्र, अगदी घट्ट मैत्री असणारे. आणि दुसरा आहे द कॅट्स विस्कर्स, म्हणजे अशी व्यक्ती किंवा वस्तू जी इतरांपेक्षा खूप श्रेष्ठ आहे, सर्वोत्तम आहे असं मानलं जातं. वा, खूप छान. आपण एकत्र मिळून तब्बल 18 महत्वाचे वाक्प्रचार शिकलो. आता हे सगळे लक्षात राहण्यासाठी चला काही सगळ्यात महत्वाच्या वाक्प्रचारांची एकदा पटकन उजळणी करूया. तर हे 4 वाक्यप्रचार पक्के लक्षात ठेवा. अ बोन ऑफ कंटेन्शन म्हणजे वादाचं मूळ, व्हाईट एलिफंट म्हणजे महागडी पण निरुपयोगी वस्तू, डाय इन हार्नेस म्हणजे सेवेत असताना मृत्यू, आणि थिक ॲज थीव्स म्हणजे खूप जवळचे मित्र. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, सरावाला पर्याय नाही. आज आपण जे काही शिकलो त्याचा सराव करा, वाक्यांमध्ये वापर करून बघा.